सालेकसा तालुक्यात विविध पोलीस ठाणे व कॅम्प येथे भाजप महिला आघाडीतर्फे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न. पोलिसांकडून भावना व्यक्त. नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सालेकसा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी सालेकसा तालुक्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 27 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सालेकसा तालुक्यातील विविध ठिकाणी उत्साहात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजप महिला आघाडी सालेकसाच्या तालुकाध्यक्ष सौ. संगीताताई कुरंजेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन सौ. सविता संजय पुराम, माजी सभापती तथा सदस्य जी.पी. गोंदिया बर प्रदेश उपाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र यांनी केले होते. यावेळी आयोजक सौ. सविता संजय पुराम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मागील 10 वर्षांपासून अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांना आपल्या नोकरीमुळे बऱ्याचदा रक्षाबंधनासारख्या सणापासून वंचित राहावे लागते. त्यांच्या मनातील हीच उणीव व पोकळी भरून काढण्याकरिता हा उपक्रम सातत्याने राबविला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाची वेळ व ठिकाणे: सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशन सालेकसा, सकाळी 11 वाजता पोलीस कॅम्प पिपरिया, दुपारचे 12:30 वाजता पोलीस कॅम्प दर्रेकसा, दुपारी 2 वाजता पोलीस कॅम्प मुरकुरडोह, दुपारी 4 वाजता पोलीस कॅम्प बिजेपार. अधिकारी व पोलिसांची प्रतिक्रिया: या उपक्रमांतर्गत बेस कॅम्प मुरकुरडोह येथे भेट देऊन महिला पदाधिकाऱ्यांनी सर्व पोलीस बांधवांना राखी बांधली. याविषयी बोलताना पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, बेस कॅम्प मुरकुरडोह प्रभारी यांनी सांगितले की पोलीस खात्यात सतत बाहेर राहावे लागत असल्यामुळे आणि सुट्ट्या मिळत नसल्याने पोलिसांना कुटुंबियांसोबत सण साजरा करणे कठीण होते. परंतु सौ. सविताताई पुराम आणि त्यांच्या महिला टीमने भेट देऊन आम्हा सर्वांना राखी बांधली, ज्यामुळे एक भावनिक पोकळी भरून निघाल्यासारखे वाटले. या प्रसंगी त्यांनी सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, बेस कॅम्प मुरकुरडोह प्रभारी. आज रक्षाबंधन निमित्त सविताताई पुराम तसेच त्यांच्यासोबतच्या महिला पदाधिकारी यांनी बेस कॅम्प मुरकुरडोह येथे भेट घेऊन आम्हा सर्व पोलीस खात्यातील तसेच इतर मुरकुरडोह येथे तैनातीस असलेले बाहेर राज्यातील छत्तीसगड तसेच MP राज्यातील बल यांचे सर्वांचे एकत्रितपणे रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला व सर्वांना कसं असतं, पोलीस खात्यात असणाऱ्या व्यक्तींना गावाकडे सहसा जाण्यासाठी सुट्टी वगैरे भेटत नाही आणि प्रत्येकजण हा सण साजरा करू शकत नाही. परंतु एक भावाचं आणि बहिणीचं नातं हे एक पवित्र नातं असतं आणि या दिवशी सर्वांना इच्छा असते की आपल्या बहिणीकडून आपल्याला राखी बांधली गेली पाहिजे. परंतु बऱ्याचशा पोलीस खात्यातल्या लोकांना सुट्टी न मिळण्या कारणाने ते एक जे भावना असते ती साजरी करता येत नाही. परंतु सविताताई आणि त्यांच्या सोबतच्या टीम यांच्या मार्फतीने आम्हा सर्वांना एक भावनिक पोकळी जी असते ती निर्माण करून दिली त्यांनी व ती एकदम मनाला लागल्यासारखी झाली. आणि तरी बेस कॅम्प मुरकुरडोह यांच्या वतीने सर्वांचे आभार. तसेच PSI सतीश एन. शेळके, बटालियन क्रमांक 9 अमरावती यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ते सतत नक्षलग्रस्त भागात बंदोबस्तासाठी बाहेर असतात. अशा परिस्थितीत महिला आघाडीने कॅम्पवर येऊन जी रक्षारूपी ओढ व भावना व्यक्त केली आणि भरभरून औक्षण केले, त्याबद्दल त्यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले. माझं नाव PSI सतीश शेळके, गट क्रमांक 9 अमरावती. खूप छान वाटली इथं आज पुराम मॅडम आल्या इथं. म्हणजे आम्ही सतत कंटिन्यू म्हणजे बाहेर असतो, आमचे नक्षल बंदोबस्त चालू असतात आणि जी रक्षाबंधनाची उणीव आहे ती त्यांनी म्हणजे भाषिक म्हणजे इथं काय म्हणते त्याला आपण हे काढली, भरून काढली. त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानतो मी. धन्यवाद.